भारतीय सैन्याने एलओसीवरती 15 ते 20 दहशतवादी आणि 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केलाय। प्रत्युत्तराच्या कारवाईत भारताने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। पाकिस्तानने तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडण्याची मागणी भारतानं केली आहे, तर काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी भारताला मान्य नसल्याचं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला ठणकावलंय। पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसवरती जवानांची भेट घेतली। यावेळेला पंतप्रधानांनी जवानांची विचारपूस करत चर्चा केली। पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानचा फक्त विनाशच नाही तर महाविनाश होणार, असा इशारा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिलाय। आमच्या बहिणी आणि मुलींचं कुंकू पुसणाऱ्यांना घरात घुसून मारण्यात आलंय, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सैन्याच्या कारवाईचं कौतुक केलंय। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसाच्या 3 साथीदारांचा खात्मा करण्यात आला। शाहिद अहमद कुट्टे याला मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर संदर्भात 70 देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती दिली। चीन आणि तुर्कस्तानचे अधिकारी मात्र गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलंय। भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक एअरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येत्या 25 मे रोजी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी प्रशासनाच्या समन्वयाबाबत चर्चा करणार आहेत। दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकचे टॉप मिलिटरी अधिकारी आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीरने उपस्थिती लावली आहे, तर लष्कर ए तैयबाच्या दहशतवादी अब्दुल रफने सुद्धा उपस्थिती लावलेली आहे। अबू जुंदालच्या दफनविधीच्या वेळेला हजर राहणाऱ्या सर्वांची नावं आता समोर आली आहेत। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम आता तीव्र करण्यात आली आहे। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले, तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे। जळगावमध्ये भारतीय सैन्य दलाच्या गौरवासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतलाय। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा असा मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आला। या बॅनरमुळे जोरदार चर्चांना उधाण आलं। मुंबईत ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। पालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय। ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा देत पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं, तर घोसाळकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, तर आमचे राजकारणापलीकडचे संबंध आहेत, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सांगितलं। उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर मात्र विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच हल्लाबोल केलाय। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जाऊन हे चपला झिजवतायत, म्हणजे समजा त्यांची स्थिती किती डोलायमान आहे असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। तर राज ठाकरे अशा लोकांच्या चपला झिजवण्याचं काम करतात असंही वडेट्टीवार म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजूर केलेल्या तुळजापूर विकास आराखड्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। आराखडा मंजूर करण्याचं श्रेय एकनाथ शिंदेंचं आहे, मात्र भाजप आणि भाजपाचे आमदार त्यांना सोडून स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत। याचाच निषेध शिंदेंच्या शिवसेनेनं नोंदवलाय। भारतानं पीओके ताब्यात घेऊन वाद संपवायला पाहिजे, तेव्हाच आतंकवाद संपणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली। गोंदियामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची विनोद अग्रवाल यांनी भेट घेतली आहे। यावेळेला त्यांनी रजेगाव इकडे बाग नदीवरती होणाऱ्या बलून बॅरेज संदर्भात चर्चा केली। जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटना बांधणीची बैठक पार पडली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली। नागपूर जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली। यावेळेला ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत 100% शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले।
गोपीचंद पडळकर हे माझ्यासारखेच विद्रोही आहेत. आम्ही दोघंही बंडखोरी करणारे लोक आहोत. अन्याय झाला की आम्ही 100% आवाज उठवतो असं म्हणत शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडेंवरती सुरेश धस यांनी हल्लाबोल केला. शिर्डीच्या साई मंदिरात तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवरती नवीन डोनेशन धोरण लागू करण्यात आलंय. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दान देणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनासह विविध लाभ मिळणार आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलंय. कोल्हापूर विमानतळाजवळून जाणारा रस्ता युद्धाचं कारण सांगत प्रशासनाने कायमस्वरूपी बंद केलाय. मात्र त्यामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना त्याचा फटका बसलाय. पर्यायी रस्ता न करताच रस्ता बंद केल्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केलाय. राज्याचा 10वीचा निकाल जाहीर झालाय. 94.10% निकाल लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली. कोकण विभागात सर्वात अव्वल असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय. 285 विद्यार्थी काठावरती पास झाले असून त्यांना 35% इतके गुण मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा नागपूरच्या सोमवार शाळेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील रामानंद नगरमधील झोपडपट्टीधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी टाकीवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय. रेल्वे प्रशासनाने झोपडपट्टीत जमीनदोस्त केल्यामुळे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सांगलीमध्ये महापालिका आणि पोलीस प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलंय. कोट्यावधीचं वीजबिल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई टाळाटाळ होत असल्याचा आरोप केलाय. दरम्यान तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नांदेड शहरात वाहतूक पोलिसांकडून ऑटो तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळेला बेकायदेशीरपणे ऑटो चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरती मोठा अपघात टळलाय. प्लॅटफॉर्म साफ करणारं मशीन अचानक रेल्वे ट्रॅकवरती पडलं. मोटरमनने प्रसंगावधान राखत जागीच लोकल थांबवली, त्यामुळे मोठा अपघात टळलाय. पिंपरी चिंचवड पालिकेने होर्डिंगवरती जाहिरात न लावण्याचा कालावधी कमी केलाय. 25 मे ते 7 जूनपर्यंत जाहिरात न लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत पालिकेने जाहिरात बंदी केली होती. मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत. या कामांसाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील ए वॉर्डमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं आहे. कसारा बायपास जवळील घराला लागलेल्या आगीत एका लहान मुलाचा होरपळून मृत्यू झाला. रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी घराला आग लागल्याचं लक्षात येताच आग विझवण्याचा प्रयत्न केला. या मुलाला बाहेर काढलं. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याआधी चिमुकल्याने त्याचा जीव गमावला आहे. पिंपरीच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरावर याचा परिणाम झाला आहे. दोडका, गवार, वांगी, मेथीसह पालकाचे दर वाढले. पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकामं नियमित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी आपली बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड एसटी बस आगाराच्या ताफ्यात 5 नव्या बस दाखल झाल्या. दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वल्लभनगर बस आगाराला आणखी 20 बसेस देण्याची मागणी करण्यात आली. भिवंडीत अनधिकृत गोदामांची संख्या वाढलेली आहे. सद्यस्थितीत भिवंडीत 525 अनधिकृत गोदाम आहेत. विविध कंपन्यांकडून माल ठेवण्यासाठी या गोदामांचा वापर होत असतो. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदाम पट्ट्यांमुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य शासनाकडून 2008-9 मध्ये भिवंडीतील 60 गावं एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली. मात्र 15 वर्षांपासून एमएमआरडीएने कोणताच ॲक्शन प्लॅन तयार केला नसल्यामुळे विकास रखडला आहे. राज्यातील सर्वात कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. 2 दिवसात सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावरती तातडीने नोंदणी करणं हे अनिवार्य असणार आहे.